आजच्या काळात प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे. प्रत्येकाला मन शांती हवी आहे. प्रत्येकाला आनंदी जीवन जगायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शांतता बाहेर शोधून मिळत नाही, ती आपल्या मनात निर्माण करावी लागते. आज माणूस छोट्या छोट्या गोष्टींवरून अस्वस्थ होतो. कोणी काही बोललं, अपेक्षेप्रमाणे काम झालं नाही, परिस्थिती बदलली किंवा एखादी व्यक्ती साथ सोडून गेली की मन लगेच बेचैन होतं. पण अशा वेळी जर आपण स्वतःला शांत ठेवायला शिकलो तर कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मात करण्याची ताकद आपल्यात निर्माण होते. बाबा जुमदेव यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते. जीवनात परिस्थिती बदलत राहते, पण मनाचा तोल कधीही ढळू देऊ नका. कारण ज्याचं मन शांत असतं त्याच्याकडे योग्य विचार करण्याची शक्ती असते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. दुखाच्या क्षणी बोललेले शब्द अनेक नाती तोडतात आणि घाईघाईत केलेली कृती नंतर पश्चातापाचं कारण बनते. म्हणून प्रत्येक प्रसंगात स्वतःला एक प्रश्न विचारा, मी शांत आहे का? जर उत्तर नाही असेल तर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला थोडा वेळ द्या. लक्षात ठेवा, शांत मन म्हणजे कमकुवतपणा नाही, उलट स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणारा माणूसच सर्वात शक्तिशाली असतो. जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. काहींना आर्थिक अडचणी असतात, काहींना कौटुंबिक समस्या असतात, तर काहींना आरोग्याच्या चिंता असतात. पण या प्रत्येक संकटात जर मन शांत असेल तर मार्ग नक्की सापडतो. वाद वाढवण्यापेक्षा शांत राहणं जास्त ताकदीचं असतं. राग व्यक्त करण्यापेक्षा संयम दाखवणं जास्त मोठेपणाचं असतं. आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणं जास्त शहाणपणाचं असतं. कधीकधी जीवन आपली परीक्षा घेतं. अशा वेळी अनेक लोक निराश होतात, स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ कायम राहत नाही. जसा अंधारानंतर प्रकाश येतो तसाच कठीण काळानंतर चांगला काळही येतो. पण तोपर्यंत स्वतःला शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. आजपासून एक सवय लावा, कोणी तुमच्यावर टीका केली तर लगेच उत्तर देऊ नका. कोणी तुमचा अपमान केला तर लगेच रागावू नका. कोणतीही अडचण आली तर घाबरू नका. आधी मन शांत करा, मग विचार करा आणि त्यानंतर योग्य निर्णय घ्या. कारण शांत मनाने घेतलेला निर्णय आयुष्य घडवतो, तर रागाने घेतलेला निर्णय आयुष्य बिघडवू शकतो. बाबा जुमदेव यांच्या विचारांमधून आपण हेच शिकतो की शांतता हीच माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला बाहेरच्या कोणत्याही संकटाची भीती राहत नाही. म्हणून जीवनात काहीही झालं तरी मनाची शांतता गमावू नका. परिस्थिती बदलत राहील, लोक बदलत राहतील, वेळ बदलत राहील, पण जर तुमचं मन शांत असेल तर प्रत्येक अडचण तुम्हाला एक नवीन शिकवण देऊन जाईल. नेहमी लक्षात ठेवा, स्वतःला शांत ठेवायला शिका. कारण मनाला खरा सुकून बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर आपल्या शांत विचारांमध्ये मिळतो. शांत मन हेच आनंदी जीवनाचं सर्वात मोठं रहस्य आहे.